विरोधाचं राजकारण केले नसल्याने जनतेने 2 वेळा संधी दिली. समाजकार्य बघून जनता पुन्हा संधी देईल असा संभाजीराजे पाटील यांना विश्वास. BTN न्यूजमध्ये आपले स्वागत आहेत. बेडक पंचायत समिती गट व जिल्हा परिषद गटात काँग्रेस व वंचित आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून जनतेने माझे कार्य बघून एकदा 2012 मध्ये अपक्ष व 2022 मध्ये निवडून दिले. 2012 ते आज अखेर जनतेची सेवा केली आहे, यापुढे सुरूच राहील. आम्हाला संधी दिल्यास चांगले काम करून दाखवू, त्यामुळे आम्हाला मतदान करा, असे आवाहन उमेदवार संभाजीराजे पाटील. नमस्कार. सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची आज सांगता आज होणार आहे. आज या सांगताच्या निमित्तानं बेडक गावचे ग्रामदेवत आई मरगादेवीच्या आशीर्वादानं आज मरगादेवीला बेडक मल्लेवाडी व बेडक जिल्हा परिषद गटाची सेवा करण्याची संधी द्या, अशी मी आईच्या चरणी प्रार्थना केली. व आज आमचे महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ सुवर्णाताई अमित कुमार कांबळे व मी बेडक 108 पंचायत समिती उमेदवार श्री संभाजी बाबासाहेब पाटील आज आमच्या प्रचाराच्या निमित्तानं आमचे आदरणीय नेते जयंत पाटील साहेब, आदरणीय विश्वजित कदम साहेब, आदरणीय विशाल दादा, आदरणीय घोरपडे सरकार, आदरणीय शेट्टी साहेब, आदरणीय इद्रिसभाई नावकडे साहेब, आदरणीय मनोज बाबा शिंदे सरकार व आदरणीय डॉक्टर जितेशभाई कदम साहेब यांच्या आशीर्वादानं आता आम्ही प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. यामध्ये आमच्या गावातील आमचे मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब दादा बुरशी साहेब, सभापती माननीय माजी दिलीपराव बुरशी साहेब, माजी सरपंच तुकाराम नाना खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय एके नाना पाटील साहेब, भाऊसाहेब बुरशे आबा, बाळासाहेब नलवडे, गणराज मंडळ संस्थापक आदरणीय सुनील दादा सुरवंशी, शिवाजी मामा गायकवाड, रावसाहेब कोरे, रणजित कांबळे, कलगोंड पडसलगे, अशोक मल्हारी ओमाशे, गजानन साळुंके, रामचंद्र माळी गुरुजी, पोपट बापू पाटील, तसेच बेडगावातील व मल्लेवाडी गावातील सर्वच बहुजन समाजाचे नेते माझ्या पाठीशी आहेत. तसेच मल्लेवाडीमधील माजी डेप्युटी सुखदेव नाना शिंदे, देवजी नाना साळुंके, तुकाराम बाबू माने, सावंतकुमार दोरुरे, खदूबाई, रामराव भंडारे काका, राहुल चव्हाण, वैभव शिंदे, सचिन जाधव, रंगानाना जाधव, संभाजी दादा जाधव, तसेच राहुल चव्हाण, तसेच इतर बहुजन समाज सर्वच नेते मंडळींचा मला चांगला आशीर्वाद पाठिंबा आहे. यामध्ये बेडगावातील सर्वच बहुजन समाजानं आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. आमच्या त्यांची प्रचार आघाडी येण्याचा त्यासाठी त्यांनी खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. यामध्ये कंगुनी फॅमिली असेल, सानप फॅमिली असेल, जाधव फॅमिली, माने असतील, आवटी फॅमिली, कोरे, लिंबिकई, नलवडे फॅमिली असेल, कोळी समाज, गोसावी समाज, माळी समाज, शिंगाडे, चव्हाण, खरात, नागरोजे, मासा, शेळके, ओमाशे, चौदार, सर्व समाजातील बहुजन समाज सर्वच लोकांनी मला यामध्ये मोठा पाठिंबा दिला आहे. तर लोकांना माहित आहे हा उमेदवार संभाजी पाटील म्हणजे कधीही कोणाला तिरस्कार करून, कुठल्याही नेत्याला असेल, कुठल्या कार्यकर्त्याला असेल, कुठल्या जनतेला असेल, कधीही वेडावाकडा शब्द करून, शिवीगाळ करून कधीही आम्ही बोलत नाही. कायम आमच्या डोक्यावर बोट ठेवून, तोंडावर साखर ठेवून आम्ही राजकारण करत असतो. 2012 साली 2 अपक्ष म्हणून जिल्हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो. त्यामध्ये जनतेला न्याय देण्यासाठी भरपूर लोकांसाठी घरकुलची योजना असेल, इतर कामे असतील करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याचंच हे म्हणून 2022 साली जनतेने मला सानं वाटातून निवडून दिलं. ही माझ्या कामाची पोच पावती आहे. मी कधीही राजकारणासाठी पक्ष बदल नाहीत, कधी कुणाच्या नेत्याच्या दावलं नाही. जे आपल्या पक्षाचा अजेंडा असेल, जे काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण असेल, त्या ध्येय धोरणासाठी गोरगरीब जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचा प्रयत्न केला. कधीही एक म्हण आहे, उतू नको मातू नको, घेतला वसा सोडू नको, या म्हणीप्रमाणे मी कधीही सत्तेच्या बाजून, कधी सत्तेसाठी कोणाचं लाचारपणानं कधी सत्तेकडे गेलो नाही. जसं असेल तसं जनतेच्या कामासाठी, जनतेला न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक व धार्मिक कार्यात खूप मोठा हे केला. गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या सुखदुःखात कायम सहभागी झालो. रात्री अपरात्री 2 वाजे 4 वाजे कधी कोणाचा फोन आला, कधी सुखदुःखात कायम काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठ राहून काम हे केलं. आणि वंचित आघाडीचे आम्हाला साथ मिळाल्यामुळे आम्हाला 10 तीज बळ आलंय. आमच्या उमेदवार सौ सुवर्णाताई कांबळे ह्या स्थानिक असल्यामुळे यांना बेडगावातून भरपूर पाठिंबा मिळत आहे. दुसऱ्या उमेदवार या परगावाच्या आहेत, त्यामुळे आमच्या सुवर्णाताईंना खूप चांगलं बेडगावानं उचलून धरले आणि मरगाईचा आशीर्वाद देखील त्यांच्या पाठीशी आहे.
भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून आज तागायत भरपूर लोकांना बेडगिरी सर्वसामान्य असे मल्लेवाडी गावात असतील कधी मल्लेवाडी बेडक किंवा नरवाड असा भेदभाव न करता कोणाचा आपल्याला हाक येईल मत्तेसाठी आपल्या परीनं फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत केली आणि भारतीय हॉस्पिटल आमचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून खूप रुग्णांना न्याय देण्याचं काम करत शिवजयंती असेल सामाजिक कार्य असतील यातून ज्येष्ठ नागरिक असतील आमचे आशा सेविका असतील आमचे अंगणवाडी सेविका असतील यांना कायम फुलं फळाची बाग त्यांचा भाऊ म्हणून त्यांचा मुलगा म्हणून कायम त्यांना एक सहकार्य करण्याचा भावना करेल आणि इथून पुढेही करेन कधी पद आहे पद नसेल 2012 ते 17 मी ग्रामपंचायत सदस्य होतो त्यानंतर 2017 ते 22 पर्यंत मी अजिबात कुठल्याही पदावर नव्हतो तरी देखील कायम कामात राहिलो त्यामुळे 2022 ला मला जनतेने निवडून दिलं ही माझ्या कामाची पोच पोहोच आहे आणि मी आई मरगाईच्या साक्षीने इथं देखील सांगतो ह्या पंचायत समितीला मला आणि आदरणीय सोनाताईंना जिल्हा परिषदेची संधी दिली आम्ही दोघंही या संधीचं सोनं करून बेडक गाव असेल मल्लेवाडी असेल किंवा नरवाड गाव असेल संपूर्ण जिल्हा परिषद गट असेल बेडकचा यामध्ये पुरेपूर जनतेसाठी अहोरात्र काम करण्याचे मी आई मरगाईच्या साक्षीने ग्वाही देतो आणि बेडक गावातील सर्वच लोकांसाठी आणि मेन म्हणजे कधीही राजकारणाच्या विरोधासाठी विरोध म्हणून राजकारण कधीही केलं नाही चांगलं कार्य कोण सत्ताधारी गट असेल विरोधक असेल किंवा आम्ही असेल किंवा कोण करतील कधीही आडवा पाय मारले गावात आपल्या गावात पंचकुल चांगलं काम होतं काम 100% केले आदरणीय खासदार विशालदार पाटील आता आमचे नेते सत्तेवर या माध्यमातून आम्ही आई सोबराय मंदिरच्या सभा मंडपासाठी 10 लाख रुपये निधी आणला बेडगिरी शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफरसाठी 2 ट्रान्सफर मंजूर करून आले सौर ऊर्जेचा प्रयत्न करताय मी निश्चित मान्य करतो आमची कामे कमी असतील पण जी कामे केली ती सत्यानंद सोगमाराने केल्यात बेडगावात कुठली विकास कामे होत असताना भ्रष्टाचार किंवा कामात जे त्रुटी असेल तर प्रसंगी त्या ठिकाणी आंदोलन करण्याचं देखील आम्ही भूमिका घेतली आहे पण कधीही समोरचा माणूस काम करत असताना आपण विरोधाशी विरोध करून कधीही केलं नाही सर्वांना मिळून मिसळून राहण्याचं एक नेतृत्व म्हणून बेडक जनतेसमोर आलोय सर्व मंडळींचा मला आशीर्वाद आहे वारसा आहे गोरगरीब जनतेचा आहे सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा आहे आणि वडीलधारी मंडळींचा आहे असं वारसा असलेलं मी एक नेतृत्व आहे आणि जनतेने मला या पंचायत समिती नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी मी बेडकच्या या नगरीत मल्लेवाडच्या नगरीत मी लोकांना विनंती करतो थांबतो धन्यवाद माझं चिन्ह आहे हात आणि सुवर्णाताई यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर या दोन्ही चिन्हासमोरील येत्या 7 तारखेला बटन दाबून आम्हा दोघांनाही काम करण्याची संधी द्यावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो धन्यवाद